जय भोलेनाथ, हर हर महादेव, ओम नमः शिवाय, 12 ज्योतिर्लिंगाय नमः. मी मागील 80 दिवसापूर्वी 12 ज्योतिर्लिंग यात्रा चालू केली आणि आज मी दक्षिण भारताच्या 12 ज्योतिर्लिंगपैकी बाकीचे ज्योतिर्लिंग आहेत त्यासाठी दर्शनाला जाणार आहे. तर हा जो परिसर आहे हा आपला नाशिक तालुक्यातील कोठुरी गावातील हे मंदिर आहे. हे बाणेश्वर मंदिर आहे. तर मंदिरापासूनच मी माझ्या प्रॅक्टिसची सुरुवात केली होती. सलग मी 1 महिना बाणेश्वर महादेव मंदिरमध्ये रोज येऊन बाबांचं दर्शन घेऊन परत नाशिकला जात होतो आणि माझ्या प्रॅक्टिसची सुरुवात मी इथून केली आणि हे बाणेश्वर मंदिर माझ्या सरावाला प्रॅक्टिसला साक्षीदार आहे आणि ते मनात धरूनच मी यात्रेला सुरुवात केली होती आणि माझी पूर्ण यात्रा जवळजवळ होणार आहे, होत आलेली आहे. जी बाकी 70% पूर्ण यात्रा झाली. आता 30% जी यात्रा राहिली ती मी पूर्ण करणार आहे आणि योगायोग आज माझा यात्रेमध्ये बाणेश्वरला येण्याचा योग आलेला आहे. बाणेश्वरला दर्शन घेण्याचा योग आले हे माझं भाग्य आहे. तर मी आमचे मित्र डॉक्टर चांदोरे यांच्या गावातील हे मंदिर त्यांनी मला सांगितले की जागृत मंदिर आहे, तुम्ही तिथं दर्शन घ्या. मी प्रॅक्टिसची सुरुवात करतानाच ह्या गावातील मंदिराला समोर ठेवलं, साक्षी ठेवलं आणि मी माझी सराव सुरुवात केला. यात्रेसाठी जी तयारी होती ही ह्या मंदिरापासूनच केलेली आहे. आज मला खूप आनंद वाटतो आहे. यात्रेच्या दरम्यान मी या मंदिरात आलो आहे आणि इतकं मस्त वाटतं की आपण एक खूप चांगलं काम करत आहोत. अशा मंदिरापासून सुरुवात केली आणि आज आपण आपली 70% यात्रा पूर्ण होत आहे आणि त्या दृष्टीने मी या मंदिरात आलेलो आहे. तर असं हे बाणेश्वर. तर आज मी खूप छान दर्शन घेतलं. सकाळी नाशिकवरून निघालो. आज सकाळी आईवडिलांचे आशीर्वाद आणि माझ्या फॅमिलीने दिलेली मला यात्रेसाठी शुभेच्छा हे आज खूप एक वेगळी ताकद घेऊन निघत आहे. मला आज एवढा आनंद होता की म्हणजे खूप चांगलं वाटत आहे. यात्रेमध्ये मी घरी आलो, आईवडिलांचं दर्शन घेतलं. परत माझे निशिगंधा मुली सर्व मुली व मिसेसचं सर्वांनी माझं खूप छान प्रकारे एक अजून एनर्जी वाढवून मला पुढं शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी धन्यवाद. विशेष करून सर्व कामं झाली नाशिकमध्ये. माझ्या मिसेसचं पण दुकानाचं उद्घाटन झालं, त्याला मी उपस्थित होतो. परत विजयराव आलते, त्यानंतर अण्णा पण आलते, त्यांनी पण आशीर्वाद दिले आणि आज मी यात्रेला राहिलेल्या यात्रेला निघत आहे. 70% यात्रा माझी पूर्ण झालेली आहे आणि बाकी आता मी पूर्ण करूनच नाशिकला येणार. तर असा हा माझा प्रवास बाणेश्वर महादेव मंदिर. हे बाणेश्वर महादेव मंदिर असलेलं साक्षी माझ्या प्रवासासाठी आणि प्रॅक्टिससाठी. तर आज मी देवाला नमस्कार करून पुढच्या प्रवासाला निघत आहे. हर हर महादेव, जय भोलेनाथ, जय भोलेनाथ. 12 ज्योतिर्लिंगाय नमः. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर महादेव.